CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी विभाग, आत्मा प्रकल्प आणि महिला विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य आंबा महोत्सव बुलढाणा येथील कृषी विज्ञान केंद्र येथे आज 14 मे रोजी पार पडला। या महोत्सवाचे उद्घाटन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांच्या हस्ते करण्यात आले। जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून शेतकरी मोठ्या संख्येने आपल्या बागेतील विविध जातींचे आंबे घेऊन या प्रदर्शनात सहभागी झाले होते। केशरी, हापूस आणि स्थानिक वाणांच्या आंब्यांचे स्टॉल्स या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले। विशेषतः कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रात्यक्षिके आणि आधुनिक लागवड तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेतला। 37 पेक्षा अधिक विविध प्रजातीचे आंबे प्रदर्शनीमध्ये ठेवण्यात आले होते। कृषी विज्ञान केंद्रातील विद्यार्थ्यांनी आंबा महोत्सवासाठी विशेष परिश्रम घेतले। सर, काय सांगाल 5 वर्षापासून आपल्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा, त्याचप्रमाणे कृषी विभाग, आत्मा, माविन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी आपण 5 वर्षापासून आंबा महोत्सव या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा येथे संपन्न होत आहे। यामध्ये संपर्कात महत्त्वाचं की सगळ्या ज्या शेतकऱ्यांचे आंबे आहेत ते वेगळ्या प्रकारे जातीचे आंबे या ठिकाणी मागितले जातात, या ठिकाणी प्रदर्शनामध्ये ठेवले जातात। याचा शेतकऱ्यांना ज्ञात होतं। लोकल सुद्धा आंब्याच्या व्हरायटी आपण बघतो की हापूस, केशर, लंगडा, दशरी ह्या व्हरायटीज आपल्या आहेतच, पण त्याहीपेक्षा लोकल वाण या ठिकाणी प्रेफर केले जातात। ते वाण आपल्याला माहीत होतात आणि हे वाण संशोधनामध्ये आम्हाला पुढे आपल्या नवीन वाण विकसित करण्यामध्ये उपयुक्तता होतो। नंतर त्यामध्ये आंबा उत्पादक शेतकरी आहेत त्यांना या ठिकाणी सन्मान केला जातो। त्यामुळे त्या ठिकाणी आंबा वाढीला त्यांना प्रोत्साहन मिळतं। या ठिकाणी मार्केटिंग चॅनल त्यांना डेव्हलप करता येतो। त्या दृष्टीने सुद्धा या आंबा महोत्सवाचा उपयोग होतो। आणि ज्या शेतकऱ्यांना आंबा उत्पादन करायचंय, आंबा लागवड करायची, त्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन या ठिकाणी केलं जातं। आता आपल्या जिल्ह्याच्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आंब्याचं क्षेत्र आपलं झालं 3,38,000 हेक्टर क्षेत्र आंब्याचं आहे। आणि त्यामध्ये आपल्याला मेजर क्षेत्र जे आहे ते कोकणामध्ये आहे, कोकण किनारपट्टीमध्ये आहे। आपल्या विदर्भामध्ये आंबावाडीला भरपूर असा वाव आहे आणि त्या दृष्टीनं आपल्याकडे केशर सारख्या, लंगडा सारख्या जाती ज्या आहेत त्या चांगल्या प्रकारे येऊ शकतात। आणि त्या दृष्टीनं आपल्या रोपवाटिकेमध्ये सुद्धा आपण यावर्षी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने 3 लाख रोपं आपण आंब्याचे केशर जातीचे उपलब्ध करून दिलेले आहेत आणि ते शेतकऱ्यांना आता या खरीप हंगामामध्ये उपलब्ध होतील। आणि या प्रत्येक त्याच्यामध्ये आंब्या जसं आपल्या संत्र्यासाठी आपला भाग ओळखला जातो। 1,30,000 हेक्टर संत्रा आहे आपल्या महाराष्ट्राच्या विदर्भामध्ये, 2,16,000 हेक्टर पैकी महाराष्ट्राच्या। तसं आपल्याला आंबा लागवडीमध्ये हे पीक आपल्याला पुढे घेऊन जाईल आणि त्या दृष्टीनं आंबा लागवड करावी। आणि आम्हाला शेतकऱ्यांना आव्हान आहे की प्रत्येकाने बांधावर 10 झाडं तरी आपले लावले तर एक झाड साधारण आपल्याला 50 किलो जरी फळ दिलं तरी आपल्याला 50 गुणिले 100 रुपये, 5,000 रुपये प्रमाणे एक झाडाचे आपल्याला पैसे होतात आणि 10 झाडाचे 50,000 रुपये होतील। घरी आंबे खाऊन आपल्याला बाजारामध्ये विकून आपल्याला पैसे मिळू शकतात। तर त्या दृष्टीने आपल्याला बघावं। ज्याला जमीन नाही, घरी राहतोय, त्यांनी एक झाड तरी आंब्याचं घरासमोर लावावं, म्हणजे आंबा त्यांना वर्षभरामध्ये कुठून विकत घ्यायची गरज पडणार नाही, असं आव्हान या निमित्ताने आम्ही करतो। आंबा हे सगळं इकॉनॉमिक जर बघितलं तर 4 ते 5 लाख रुपये एकरी मिळून देणारं हे आंब्याचं पीक आहे। त्याला एखादा लाख रुपये खर्च आला तर त्यामध्ये मार्जिन जास्त शिल्लक राहतो। हे कॅश क्रॉप म्हणून याकडे बघावं। एकात्मिक शेती पद्धतीमध्ये आमचं आव्हान राहील की कमीत कमी प्रत्येक शेतकऱ्यानं 10%, 20% क्षेत्रावर आंब्याची लागवड करावी। फळबागाची कोणत्याही फळबागाची, पण आंबा हे आपल्याला चांगलं येऊ शकतं। त्यामध्ये जास्त फवारणीचा खर्च नाही, मार्केटिंगचा जास्त तकलीफ नाही, असं हे पीक असल्यामुळे याकडे आपण बघावं असं आव्हान आम्ही करतो आणि जास्तीत जास्त आंबा लागवड विदर्भामध्ये व्हावी अशी शेतकऱ्यांना आव्हान करतो। नमस्कार, मी विजय भुतेकर, सावणा, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा, शेतकरी सहकारी मंचाचा जिल्हा अध्यक्ष। आणि आंबा परवडण्याची गोष्ट अशी असते की आंबा जो आहे, आंबा फळ हे गरीबापासून तर श्रीमंतापर्यंत प्रत्येक जण खातं। इतर फळं जर का घेतली आपण, मोसंबी असेल, संत्रा असेल, हे काही वेळापुरतेच खाल्ले जातात, परंतु आंबा कंटिन्यू चालतो।
आणि प्रत्येक जण त्याला खातो. त्यामुळे आंब्याच्या बगीचा जास्त वाढल्या पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याने आंब्याची लागवड केली पाहिजे, हे माझं वैयक्तिक मत. तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.